नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिंपल आणि सोपी रेसिपी, सर्वच जण आवडीने खातील अशी आहे आपली आजची रेसिपी। मुळ्याचा पराठा कसा बनवायचा, पोटभर खाल अशी आहे आपली आजची रेसिपी। मग पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि रेसिपीला करूया सुरुवात। मुळ्याचा पराठा रेसिपी। आधी आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 मुळे घेतलेले आहेत। हे मुळे स्वच्छ धुवून घ्या, नंतर त्यावरील पूर्ण साल काढून घ्या। दोन्ही मुळ्याचे सर्व साल काढून घ्या। खूप छान लागतो मुळ्याचा पराठा। दोन्ही मुळ्याचे साल काढून झाल्यानंतर खिसणी घ्या, मध्यम आकाराची अशी खिसणी घ्या। जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, तर असा सर्व मुळा व्यवस्थित खिसून घ्या। तरी ते सर्व मुळा आता खिसून झालेला आहे। मुळ्याला खूप पाणी असतं, त्याच्यामुळे आपण थोडं ह्या मुळ्यामधील पाणी पूर्ण असं पिळून घ्यायचं। तर इथे सर्व मुळ्यातील पाणी आता इथे काढून घेतलेलं आहे। आता मुळा आपण साईडला ठेवूया आणि खलबत्त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची वगैरे वाटून घेऊया। त्यासाठी पहा इथे मी मिरची, अद्रक, लसूण हे सर्व आता खलबत्त्यामध्ये मी चेचून घेत आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेतलं तरी चालेल। आता इथे खलबत्त्यामध्ये जाडसर असं चेचून हे माझं वाटण तयार झालेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं चेचून घ्यायचं। आता गॅसवरती कढई ठेवा, त्यामध्ये थोडं तेल घाला। तेल थोडं आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घाला। त्यानंतर याच्यामध्ये बेसन पीठ 2 चमचे घाला। बेसन पीठ तेलावरती थोडंसं असं परतून घ्या। छान असं बेसन पीठ परतून झाल्यानंतर थोडा आपल्या बेसन पिठाचा कलर चेंज होतो। नंतर मग त्यामध्ये आपण जे चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची वगैरे ते घाला। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा याच्यामध्ये धना पावडर घाला आणि सर्व तेलावरती परत परतून घ्या। छान असं मिक्स करून घ्या। छान मिक्स झाल्यानंतर आपण जो खिसलेला जो मुळा आहे तो सर्व घाला आता। त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घाला आणि सर्व मिक्स करा। सर्व मिक्स करून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला। पोट भरेल असा आजचा पदार्थ मुळ्याचा पराठा रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथे सर्व मिक्स करून झालेला आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घाला। पराठ्यामध्ये ओव्याचा सुद्धा सुगंध हा खूप छान येतो आणि चव सुद्धा लागते। आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवा। 2 मिनिटानंतर पहा, आपली भाजी आता तयार आहे। भाजी थंड होईपर्यंत आपण आता पराठ्यासोबत खाण्यासाठी पुदिना चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, चवीनुसार
मीठ, जिरे, थोडीशी साखर, पाणी घालून चटणी मिक्सरला वाटून घ्या। हा व्हिडिओ मी आधीच शॉर्ट व्हिडिओ म्हणून अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिलाच असेल। तर हे पहा, इथे आता चटणी तयार आहे। आपली आता भाजी थंड झालेली आहे। आता चपातीच्या पिठाचा एक गोळा तयार करा। गव्हाचं पीठ लावून छोटीशी अशी पोळी लाटून घ्या, म्हणजेच छोटी चपाती लाटून घ्या। आणि याच्यावरती आता मुळ्याची जी आपण भाजी बनवलेली आहे, म्हणजे आपण जे सारण तयार केलेलं आहे ते घाला। त्यानंतर आपण जसा मोदक वळतो त्या पद्धतीने हा गोळा तुम्ही तयार करून घ्या। बंद करा व्यवस्थित आणि परत पीठ लावून अलगद असा थापून घ्या। मुळ्याला आपल्या कसं फार पाणी सुटतं, त्याच्यामुळं फोल्लार असं लाटण्याने पराठा लाटून घ्या। मुळ्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे सारणसुद्धा आपलं बाहेर येऊ शकतं, म्हणून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा। तर हे पहा, इथे आता पराठा लाटून तयार आहे। पॅनला तुम्ही बटर किंवा तेल तूप लावा आणि दोन्ही साईडनी पराठा भाजून घ्या। गॅसची फ्लेम बारीकच ठेवा, म्हणजे छान असा खरपूस तो पराठा आपला भाजून तयार होतो। अशा पद्धतीने सर्व पराठे तुम्ही बनवून घ्या। खमंग चवीचा मुळ्याचा पराठा आजची रेसिपी खूप छान आहे, तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। छान असं वरतून बटर लावा किंवा तेल लावा आणि व्यवस्थित असा खरपूस हा पराठा भाजून घ्या। असेच बाकीचे सर्व पराठे बनवून घ्या। खमंग चवीचा मुळ्याचा पराठा आता इथे तयार आहे। तर आपण आता डिशमध्ये सर्व करूया। तर पहा, इथे मुळ्याचा पराठा डिशमध्ये टोमॅटो सॉस आणि बनवलेली सोबत खोबरं आणि पुदिना चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकता। मग कशी वाटली आजची माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच आपल्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीच रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।